देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी एक वर्षभर सोने खरेदी करू नका असं आवाहन केलं आणि सध्या या आव्हानाच्या नंतर देशभरात खरं तर वेगवेगळे पडसाद जे आहेत उमटताना दिसत आहेत. सोने चांदीच्या व्यापाऱ्यावरती याचे दूरगामी काही परिणाम होतील का? त्याचबरोबर ती आज चक्क सोन्याच्या भावामध्ये 8 नव्हे तर 11,000 रुपयांची भाववाढ सुद्धा झालेली सध्या पाहायला मिळते. सध्या आपण पुण्यातील सराफ दुकाना गल्लीमध्ये आहोत आणि या दुकानामध्ये आल्याच्या नंतर सध्या नक्कीतली काय परिस्थिती आहे याचा आपण आढावा घेणार आहोत. काही खरेदीदार या ठिकाणी आहेत. सोन्याच्या भावामध्ये आज जवळपास 11,000 रुपयांसुद्धा वाढ झाली आहे. या सर्व भाववाढीकडे कसं बघताय तुम्ही? विषय असा आहे की मी 2 दिवसापूर्वी यांच्याकडे आलो होतो. त्यांनी मला रेट म्हणजे हे वेगळा सांगितला आणि आज आलो तर ते मला डायरेक्ट 11,000 जास्त सांगतात. म्हणजे आयातकर काहीतरी 9% काय वाढली असं ते सांगतात. म्हणजे हे एक तर तुम्ही सांगता सोने खरेदी करू नका आणि एकदम भाववाढ करता, हे म्हणजे हे धोरण आहे, हे चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता तुम्ही म्हणता की मोदी साहेबांनी सांगितलं की तुम्ही वर्षभर सोने खरेदी करू नका. पण विषय असा आहे की सोनं हे पारंपरिक आभूषण आहे आपल्या, म्हणजे सगळ्या आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या मराठी संस्कृती सगळ्या संस्कृतीमध्ये. आता लग्नसराई असते, आता मंगळसूत्र हा तर दागिना हा म्हणजे लग्नामध्ये घेतलाच जातो किंवा त्याच्याशिवाय हे पुढचं काही प्रोसेस होतच नाही. मग तुम्ही असं कसं काही म्हणू शकता की सोनं अजिबातच खरेदी करायचं नाही, हे करायचं नाही. आणि आज अचानक रेट पण वाढवताय, ते जरा थोडंसं अडचणीचं आणि वाईट वाटतंय. तुम्ही म्हणजे सध्या आज जी काय खरेदी करण्यासाठी आलेल्या होतात याच्यापूर्वीची तुम्हाला म्हणजे काही म्हणजे भाव वाढण्याची तर काय समजा कल्पना नव्हती, मात्र आता ह्याचा परिणाम काय झाला? आज हे सोन्याचे भाव तुम्हाला कळत आहेत की तब्बल 11,000 रुपयांनी वाढले. त्यामुळे आता आज काय झालं, नक्की काय हे होते? आज अचानकच आमचं बजेटच कोसळलं एकदम. म्हटलं बघू, आता विचार करू थोड्या दिवसांनी. आता म्हणजे आता काय खरेदी करणार नाहीये, बघू नंतर विचार करू. सोने एक वर्षभर सोने खरेदी करू नका असं मोदींनी आव्हान केलं आहे. एक सामान्य नागरिक म्हणून खरं तर या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता? कारण की सर्व ज्या घडामोडी जागतिक पातळीवर घडत आहेत त्या सुरू आहे. युद्धाचे परिणाम कुठेतरी देशावरती होत आहेत. कुठेतरी आर्थिक बळकटीकरणासाठी मोदींनी हा निर्णय घेतला असेल का, असं तुम्हाला काय वाटतं? की या संदर्भात काय विचार करताय का तुम्ही? नाही, असू शकतं त्यांच्या डोक्यामध्ये काय काय कॅल्क्युलेशन आहे ते मला काय माहीत नाही आहे. पण म्हणजे माझं असं प्रामाणिक मत होतं की म्हणजे कमीत कमी आयात कर वाढवायला तरी नव्हता पाहिजे ना कमीत कमी. आणि मग एवढा म्हणजे लोकांनी काय, सामान्य माणसांनी सोनं खरेदीच करायचं नाही का? आता त्यांचं काय विचार असेल वरच्या लेवलला मी काय सांगू शकत नाही त्याच्यावर, त्यांचं काय कॅल्क्युलेशन असेल काय. म्हणजे आता पण त्यातल्या त्यात जर तुम्हाला वाढवायचं असेल तर लक्झरी जे ॲटम आहे त्याच्यावर वाढवले पाहिजे थोडं. आता जे आव्हान केले त्या आव्हानाकडे कसं बघता? म्हणजे हे असं आव्हान त्यांनी करायला पाहिजे होतं का नको होतं? आता जे सोने खरेदी करू नका एक वर्षभर असं म्हणतात, ह्या त्यांच्या एक आव्हानाकडे कसं बघता? त्यांच्या आव्हानाकडे म्हणजे थोडं चुकीचंच वाटतं या गोष्टी सगळ्या. की म्हणजे आता तसा विचार केला तर मग सोने व्यापारातले म्हणजे हे कामगार वर्गाने काय करायचं? सगळं एक लोकांनी बंदच केलं, सोनंच घ्यायचंच बंद केलं वर्षभर. तर मग हे आता कमीत कमी यांची म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये किंवा सोने बाजारामध्ये काम करणारे लोक लाखोने असतील. मग त्यांच्यावर जर वेगळीच परिस्थिती वेगळी ओढावेल त्यांच्यावर. ठीक आहे. खरं तर हे खरेदीदार होते. आता आपण नक्की सोने चांदीचे व्यापारी जे आहेत त्यांचं म्हणणं काय? तुम्ही विक्रेता आहात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आवाहन केले की पुढच्या आता एक वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आव्हान केले. हे आव्हान ऐकल्याच्या नंतर काय नक्की मनात भावना होती, काय प्रतिक्रिया तुमची होती? माननीय पंतप्रधानांनी जे आव्हान केलेले, मुळात हे आव्हान करताना त्यांनी सर्वसामान्यांचा विचार केला नाही असं मी म्हणेल. कारण आज झोपडपट्टीवासी मध्यमवर्गीय यांनी जर सोनं नाही घेतलं, कारण 1-1 ग्रॅम करून लोक सोनं घेतात, ती गुंतवणूक म्हणून घेतात. आणि सोनं हा काय लक्झरी आयटम नाही आहे. आज लक्झरी आयटमसारखे सेलफोन आहेत, टी व्हीज आहेत, मोठमोठ्या कार्स आहेत. ह्या लक्झरी आयटमवर वास्तविक टॅक्स वाढवायला पाहिजे. आणि हा टॅक्स 9% आयात कर वाढवला आणि त्याचा परिणाम आज झोपडपट्टीवासियांना झालेला आहे. वास्तविक पाहता 4 दिवसापूर्वी निवडणुका संपल्या आणि ताबडतोब हा बदल झालेला आहे. तर हा बदल होणं हा खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या मानगटीवर बसणारा कर आहे. ह्याला झिझिया कर म्हणला तरी चुकीचं ठरणार नाही आहे. कारण एवढा मोठा कर जर वाढला तर याचा परिणाम हा सर्वसामान्य झोपडपट्टीवासियांना, मध्यमवर्गीयांना, कामगार वर्गाला होणार आहे. आणि याचा निश्चित पंतप्रधानांनी पुनर्विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा हा व्यवसाय
मुळातच हा व्यवसाय आज फार रेट वाढल्यामुळं अडचणीचा डर, करोडो व्यापारी ह्या भारतात आहे आणि प्रचंड असा महसूल मिळतोय. आज GST 3% हा तुम्ही खरेदी करू नका म्हणल्यानंतर GST 3%, आज देशाची आर्थिक नाड्या ह्या सोन्याच्या धंद्यावर आहेत असं पंतप्रधान म्हणतात. जर तसं असेल तर मग 3%चा GSTचा हा केवढा मोठा महसूल आज भारताचा बुडेल. आणि हा महसूल जर बुडणार असेल तर ह्याला देशसेवा म्हणावी का व्यापाऱ्यांवर गादा आणणारं काम. आज करोडो व्यापारी याच्यामध्ये लोकांनी कर्ज होऊन मोठमोठी दुकानं टाकलेली असतात, कर्ज काढलेले असतात. बँकांचा धंदा जर झाला नाही तर बँकांचं कर्ज फेडणार कसं, म्हणजे एवढ्यापर्यंत हा विचार आला आहे. आणि असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. पण आता वैयक्तिक एक व्यापारी म्हणून निश्चित याचा पंतप्रधानांनी पुनर्विचार करावा आणि हे आयात कर जे केलेलं आहे तर आयात कर लवकरात लवकर कमी करावा अथवा माफ करावा आणि सर्वसामान्यांना कुठेतरी दिलासा देण्याचं काम त्यांनी करावं, एवढं या ठिकाणी वाटतं. धन्यवाद. बरं, खरं तर आता जे आज 11,000ची भाववाढ झाली आहे, ही भाववाढ आणखी यापेक्षाही दुप्पट पद्धतीने वाढू शकते का? भाववाढीचं 100% काय होईल हे सांगता येणार नाही. पण आता युद्धजन्य परिस्थिती आहे, ट्रम्प साहेबांचे मतं वेगळी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर भविष्यात रेट वाढू शकतात. पण आज ठोस असं मी बोलू शकणार नाही. आता गेल्या 2 महिने स्थिर भाव झाला होता, व्यवसाय कुठेतरी वाढायला लागला होता. आता हा व्यवसाय कुठेतरी अडचणीत येऊ नये म्हणून पंतप्रधानांनी याचा पुनर्विचार करावा आणि व्यापाऱ्यांना दिलासा, ज्या व्यापाऱ्यांनी ह्या सरकारला निवडून दिलेले आज त्याच व्यापाऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम सरकारनं करू नये अशी आमच्यासारख्या सामान्य व्यापाऱ्याची मागणी आहे. ठीक आहे. तुम्हाला अशी काही चिंता सतावते का की आता मोदी म्हणतात की वर्षभर पुढील सोनं खरेदी करू नका, जर सोने खरेदी करू नका असं आव्हान केलंय, त्या आव्हानात जर नागरिकांनी समजा प्रतिसाद दिलाच तर आता अनेक कामगार तुमच्याकडे सध्या आहेत, त्यांच्या कुठंतरी कामावरती गदा येऊ शकते किंवा हा सर्व जो व्यवसाय आहे तोच कुठेतरी धोक्यात येऊ शकतो, अशी काही सध्या शंका मनात उपस्थित होते? 100% भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. धंद्याचे निश्चितपणे अडचणीत येऊ शकतो. पण ह्याला मी तुम्हाला सांगतो की कुठलाही सामान्य नागरिक या गोष्टीकडे लक्ष देणार नाही, कारण सोनं ही गरजेची गोष्ट आहे. आणि आज तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा विषय जर पाहिला असेल तर शाश्वत गुंतवणूक सोन्याव्यतिरिक्त दुसरी कुठलीही नाही. शेअर मार्केट अपडाऊन असे होतात की एका रात्रीत काही होऊ शकतं. प्रॉपर्टीचे रेट काही मोठ्या प्रमाणात, त्यामुळे थोडं सोनं घेणारा माणूस फक्त सोन्याकडे वळतो. त्यामुळे ह्याचा फार फरक पडेल असं वाटत नाही. पण ह्याचा जर फरक पडला तर ही इंडस्ट्री, सोन्याची इंडस्ट्री, या इंडस्ट्रीला वाचवण्याचं काम सरकारने करणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्यांना न्याय द्यावा असंही वाटतं. सोन्याचे चांदीचे कालचे दर आणि आजचे दर ह्याच्यामध्ये तफावत का, काय दरच? कालच्या दरामध्ये आणि आजच्या दरामध्ये कमीत कमी 11,000 ते 12,000 रुपयाचा फरक एका दिवसात पडला. आयात कर वाढवला आणि तो आयात कर वाढवल्यामुळे 11,000 ते 12,000 रुपयाचा रेट एका दिवसात वाढला आणि हा रेट फार मोठा आहे. तर ह्या गोष्टीचा निश्चित सामान्य लोकांवर परिणाम होण्याची त्रास आहे. भविष्यात पावसाळा आहे, व्यापाऱ्यांच्या आधीच वेगवेगळ्या टॅक्सेसमुळं व्यापारी अडचणीत आला आणि परत ह्या गोष्टीत जर अडचण आहे, काही लोकांचे व्यापार हे अत्यंत अडचणीचे असतात आणि ह्याच्या इन्व्हेस्टमेंट एवढ्या मोठ्या आहे, बँकाचं कर्ज घेतल्याशिवाय एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट करता येत नाही. आणि जर हे असं जर घडलं आणि जर नागरिकांनी जर ह्याचा मोदींचा आव्हानाला प्रतिसाद देणार नाही ह्याच्याबद्दल नक्की, म्हणून तर आज 9% त्यांनी आयात कर वाढवला. तर ह्या गोष्टीचा सामान्य लोकांना सोनं हे गरजेचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील 1 वर्षभर सोने खरेदी करू नका असं आव्हान केलं आणि त्या आव्हानाच्या नंतर दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावामध्ये सुद्धा जवळपास मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सोनं आज 11,000 रुपयांनी जे आहे ते वाढ झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयात शुल्कसुद्धा याच्यावरती वाढवलेलं आहे. सोन्या चांदीचे जे व्यापारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आयात शुल्क कमी करण्यासाठी मोदींनी याचा पुनर्विचार करावा किंवा जर नाही केला तर सोने चांदीचा जो व्यापार आहे तो धोक्यात येऊ शकतो, अशी चिंतेची बाब सुद्धा त्यांनी व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.